नमस्कार, माझं नाव आहे गाथा. माझ्या नाट्यछटेचं नाव आहे मी आणि माझी आई. हॅलो अनन्या. हा काकू, मी गाथा. अनन्याला फोन देता का जरा? काहीतरी महत्वाचं बोलायचंय. हॅलो अनन्या, कशी आहेस? मी मस्त आहे. अगं, खरं तर माझ्याकडे बिलकुल वेळ नाही, पण आई आता अंघोळीला गेलीये म्हणून मोबाईल नेला हातात. मला काय सगळ्यांचे पासवर्ड माहितीये म्हणून पटकन फोन केला. अगं, तुझी आई बाथरूम मध्ये पण फोन नेते. धन्य आहे बाबा तिची. या आईचं ना काय कळतच नाही बाबा. अगं बघ ना, रात्री जेव्हा मला झोप येत नसते तेव्हा धोपटून झोपवते आणि सकाळी जेव्हा मला जाग येत नसते तेव्हा सोनुलू, बबडुलू, छकुलू, कुकुलू करून उठवते. असा राग येतो ना, पण काय करायचं? थोडीशी रडते आणि गप्प बसते. स्वतः झुरळाला घाबरते आणि मला अंधाराची भीती घालते. पण मी काय घाबरत नाही. दादू आहे ना, तो मला रात्रीची भीतीच्या गोष्टी सांगतो, मग त्या आठवू लागतात. बाकी काही नाही. चला ठेवते, भरपूर कामं पडलीत मला. अगं, कसली काय विचारतेस? आत्ताच आईला एक लसूण सोडून दिली आहे. बाहेरची खोली आवरली आहे. एक ना दोन, पण कोणाला काही किंमत तरी आहे का? सारखं मला म्हणत असतात की लहान आहेस, लहान आहेस, लहान आहेस, लहान आहेस. अगं, परवाचीच गोष्ट. सहज अर्चिताला विचारलं की कालचा ड्रेस परत घातलास का? तर आईने चक्क धपाटा दिला आणि ओढत ओढत घरी आणलं. आणि म्हणते कसली, कुठेही जायची सोय नाही ह्या कार्टीला. खरं तर मीच कुठे जायचे टाळते. आता बघ ना, ज्युनियर केजीच्या लहान लहान मुलांसमोर चक्क पापी घेते. किती लाज वाटते की नाही गं? सारख्या मोठ्या माणसांना सांगावं लागतं की मी आता मोठी झाली आहे. अगं, त्याच्यावर म्हणते कशी, गप्प बसाव काकूबाई. जरा कुठे लिपस्टिक हातात आली, म्हणाले